गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरिओम तत्सत. तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे आणि कर्मसन्यास या शब्दाचा अर्थ समजावून घेणं चालू आहे. त्याच्यामध्ये आपण मी कर्म करतो हा जो विचार आहे त्यातला मी जो विशेषत्वानी पुढे येतो आणि त्या निमित्ताने मी सुखी होतो किंवा दुःखी होतो हे जर टाळायचं असेल तर कर्मावरचा मीपणा मी बाजूला केला पाहिजे आणि कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केली पाहिजे हा एक विचार आपण मांडून झालेला आहे. नंतर कर्म केल्यानंतर मिळणाऱ्या फलाचा त्याग असा जो एक भाग आहे तर कर्मफल त्याग झाला पाहिजे. म्हणजे तो त्याग का करायचा असा जर विचार केला तर पुन्हा अपेक्षित आणि नियोजितचा विचार येतो की मला जे अपेक्षित फळ मिळणार आहे ते तेवढं मिळणारच आहे तर मग मी मला जे नियोजित फळ मिळणार आहे ते तेवढं मला मिळणारच आहे तर मग मी अपेक्षित माझ्या अंतःकरणात निर्माण करून अपेक्षा निर्माण करून त्याचा काय उपयोग आहे. मला काहीच उपयोग नाही. त्यानिमित्ताने मी पुन्हा सुखी किंवा दुःखी होण्याचीच व्यवस्था असते. म्हणून इथे मुख्य मुद्दा काय आहे, फलासक्ती सोडणे, नंतर त्याचा मी करतो हा भाव सोडणे आणि ईश्वर करता आहे असा विचार करणे. या तीन गोष्टींमध्ये हा अध्याय काय झालेला आहे, गुंफलेला आहे. आणि मग त्या गुंफलेल्या अध्यायातनं या तीन गोष्टीच प्रत्येक वेळी आपल्या पुढे सतत येणार आहेत आणि त्याचा विचार आपण जास्त प्रकर्षाने करण्याची आवश्यकता आहे. एकदा एखाद्या अध्यायाची सेंट्रल आयडिया लक्षात आली की आपण त्या सेंट्रल आयडियातनं त्या अध्यायाकडे बघू शकतो आणि तो आपला प्रॉफिट आपण आपल्याला घेऊ शकतो. म्हणून पुढची ओवी असं सांगते, तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्म विहिला असे याते उपासा मग आपैसे पुरती काम. तुमच्याकरिता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या वर्णविशेषांनुसार आम्ही हा स्वधर्मच विहित म्हणून सांगितला आहे. या स्वधर्माची उपासना करा म्हणजे तुमच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील. हे ब्रह्मदेवानी सांगितलेली गोष्ट आहे. ब्रह्मदेवानी प्रजा निर्माण केली आहे. यज्ञाचं सगळं जे काय भाग आहे तो निर्माण करून प्रजा या शब्दामध्ये यज्ञ वगैरे सगळं आलं. आता निर्माण केल्यानंतर मात्र आता सांगतायत की तुमच्याकरिता आम्ही हे 4 वर्ण विशेष वर्णानुसार तयार केलेले आहेत. ही त्या काळची व्यवस्था आहे. हा एक लक्षात ठेवायचा विचार आहे. आत्ताच्या काळची व्यवस्था तशी आहे का त्याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे असा एक थोडा विचार केला म्हणजे झालं. पाहायला गेलं ती तशीच आहे. पण काय झालंय, आपण त्याच्या जाती तयार केल्या आणि मग विचार करायला लागलो. पण विचार एक लक्षात घ्या की एखादी व्यक्ती असते तेव्हा जेव्हा ती नोकरी करते किंवा व्यापार करते त्यावेळी त्याच व्यक्तीला काय म्हणतो आपण, तो खरं वैश्यच आहे. मी नोकरी करणारा असेल तर मी वैश्य आहे, मी व्यापार करणारा असेल तर मी वैश्य आहे. भले मी ब्राह्मण जातीचा असेल, भले एखादा ब्राह्मण जातीचा जर का सैन्य दलात असेल तर तो खरं क्षत्रिय वर्णाचा आहे. आणि एखादा शूद्र समजा असं म्हणूया तो जर का विद्या दान करत असेल तर तो ब्राह्मण आहे. ही भाषा लक्षात घ्यायची आपल्याला. आपण त्याच्या जाती तयार केल्या हा आपला स्वार्थ होता, तो आत्ताच्या चर्चेचा विषय नाही. पण आपल्याला काय करायचंय की मला जे काय विहित कर्म मिळालेलं आहे माझ्या वर्णाश्रमानुसार म्हणजे वर्णाश्रमानुसार मिळालेल्या जातीनुसार तर ते कर्म जे आहे ते मी मात्र काय आहे निष्ठेने केलं पाहिजे. त्यामध्ये काय आहे, मी कुठेही पुन्हा मी आणि माझे असा जो विचार आहे की हा माझा आहे, जवळचा आहे, मग याला झुकतं माप द्या, मग हा जरा लांबचा आहे, जरा त्याला थोडंसं कडेला ठेवा, या ज्या अंतःकरणातल्या ज्या वृत्ती आहेत त्या मला सुख आणि दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून ब्रह्मदेवानी काय सांगितलं की तुम्हाला हा स्वधर्मच काय आहे करणीय आहे. जसं अर्जुनाला तो क्षत्रिय धर्माचा असल्यामुळे त्याला युद्ध करणं हेच त्याचं काय आहे, स्वधर्म कर्म आहे. मग माझंही एक स्वधर्म कर्म आहे ते प्रत्येकाला स्वतःला माहिती आहे आणि ते त्यांनी निष्ठेने काम करणं हा काय आहे, हा आपला महत्त्वाचा पार्ट आहे. त्याने माझ्या अंतःकरणातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. आता इच्छा आपोआप पूर्ण होतील या शब्दाचा काय अर्थ की पुन्हा इच्छा सुद्धा कशा असल्या पाहिजेत, पुन्हा इच्छा विधियुक्त असल्या पाहिजेत. इच्छा जर का निषिद्ध असतील तर, आता इच्छा निषिद्ध असतील तर त्या पूर्ण होतीलच असं नाही. पण विहित इच्छा मात्र पूर्ण होण्याचा प्रारब्धवशात जर का संबंध असेल तर पूर्ण होतील हे लक्षात ठेवायचं. अदरवाईज ओढून ताडून कितीही प्रयत्न केला तर माझ्या आयुष्यात जे मला मिळायचंय तेवढं मला मिळणार आहे याचा अर्थ प्रयत्नच करू नाही काय, तर प्रयत्न करावा. समर्थ आपले मदतीला आहे. यत्न तो देव जाणावा, पुन्हा जपी ललाट रेषा.
पालटेना. यातलं जे मध्यम मार्ग जो आहे तो विहित कर्माचा आहे आणि ते विहित कर्म मी कसं केलं पाहिजे त्या पुढच्या ओवीच्या निमित्ताने सांगतायत. अहेतुके चित्ते अनुष्ठापा याते पतिव्रता पती तेजी यापरी. निष्काम चित्ताने स्वधर्माचे अनुष्ठान करा. पतिव्रता स्त्री पतीचीच ज्याप्रमाणे सेवा करते. आता हे पतिव्रतेचं उदाहरण दिलेलं आहे, ते दोन्ही बाजूलाही लागू आहे की जशी पतिव्रता तसंच काय आहे पतीचा विचार पण आहे. तर दोन्ही बाजूला पतिव्रता जशी त्या पतीचाच विचार करते आणि त्याप्रमाणे ती तिचं जीवन जगते, त्याप्रमाणे मी काय केलं पाहिजे, माझं कर्म हे निष्कामच केलं पाहिजे. कारण सकाम करण्याचे तोटे काय आहेत, कदाचित मी सकाम कर्म करेल एखादं आणि त्याप्रमाणे मला काय मिळून जाईल, एखादं फळ मिळेल असं गृहीत धरू. समजा फळ मिळालं आणि मिळाल्यानंतर काय होऊन जातं, माझी सकामता कमी होण्याऐवजी वाढतच जाते. त्याचं कारणच असं आहे की मी सांगितलं देवाला आणि त्यामध्ये काय झालं, ते पूर्ण झालं. आता पूर्ण झाल्याबरोबर काय होऊन जातं, नेक्स्ट सेकंड मागणी तयार होते आणि ती सेकंड मागणी आपली त्याच्यापुढे लगेचच काय होऊन जाते, अरेंज होऊन जाते. मग याचा अर्थ काय होऊन जातो, मागण्या काही संपत नाही आणि मग मला जे आनंदाकडे निघून जायचं आहे, म्हणजे निष्कामता कर्माची जी सांगितली आहे की कशासाठी सांगितली, की मला माझं चित्त शुद्ध आणि शांत होईल आणि त्या योगाने मी माझ्या आनंदाच्या अभ्यासाला लागू शकेल. हा जो विचार आहे हा बाजूला पडण्याची शक्यता असते. म्हणून निष्काम चित्ताने स्वधर्माचे अनुष्ठान करा. म्हणजे कुठलाही हेतू ठेवू नका. एखाद्याच्या उपयोगी पडायचं आहे ना, तर निर्हेतुक उपयोगी पडा. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. म्हणजे काय होऊन जाईल, आपल्याला त्याच्याकडनं काही अपेक्षा निर्माण होणार नाही. आणि ज्यावेळी अपेक्षा निर्माण होतात त्यावेळी आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर आपल्याला सुख लाभतं आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला दुःख लागतं. त्याच्या वाईट काळात मी त्याला मदत केली पण माझ्या वाईट काळात तो काही आला नाही, काहीही आवश्यकता नाही आहे. तुझ्या वाईट काळात आणि तुझ्या चांगल्या काळात पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात तसा जर माझा आतमध्ये विचार असेल तर जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणजे प्रत्येक वेळी माझ्याबरोबर विठ्ठल असेल तर मी कशाला असा माझ्याबरोबर माझ्या काय म्हणूया वेळेला उभा राहिला नाही. अरे प्रत्येक वेळी तुझ्या शेजारी जर विठ्ठल उभा असेल तुझं सगळं काम पुढे द्यायला, तर तुला आणखीन कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा काय आहे. तू तुझं काम कर, विठ्ठल तुझ्याबरोबर त्या कामाला हातभार लावीलच ना. आपल्या नाथ महाराजांचं उदाहरण काय आहे, नाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीकृष्णांनी काम केलं. का केलं काम, त्यांना हातभार लागावा म्हणून, म्हणजे त्यांची कामं सुलभ व्हावी म्हणून. का असं एवढं घडलं, तर नाथ महाराजांचं कर्म निष्काम होतं, त्यांचं श्रेष्ठत्व अपार होतं आणि म्हणूनच त्यांच्या घरी त्या पाण्याचं काम, पाणी वाहण्याचं काम केलं भगवंतांनी. ज्या दिवशी नाथ महाराजांना हे कळलं त्या दिवशी त्यांना फार वाईट लावलं. वाटलं त्यांना की मी भगवंताला पाणी भरायला लावलं, हा त्यांचा विचार आज तयार झाला. पण ही अशी मोठेपणाची गोष्ट असते की ज्या माणसांच्या घरी ते काम करतात ती व्यक्ती सुद्धा मोठी असते आणि भगवान श्रीकृष्ण तर मोठे आहेतच, मनानेही मोठेत, सगळ्या बाबतीतच व्यापक आहेत ते. ते असं जे काय गोष्टी आहेत ही निर्हेतुक कर्मातनं घडतात, म्हणजे निष्कामतेतनं घडतात. म्हणून आपल्यावर बंधने निष्काम कर्म करण्याची आवश्यकता आहे. पुढची ओवी असं सांगते, जे येणे करूनी समजता परितोष होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देतील. कारण या स्वधर्मानुष्ठानाने सर्व देवतांना संतोष होईल आणि मग ते तुम्हाला इच्छित भोग देतील. म्हणजे यज्ञकर्मामध्ये काय कराल तुम्ही, त्या देवतांना भोग द्याल आणि देवता तुमच्यावर प्रसन्न होतील आणि मग त्या काय करतील, तुम्हाला तसं फळ देतील. हा मुख्य विचार काय आहे की इथं तुम्हाला फळ देतील म्हणजे इच्छित भोग देतील. याचा अर्थ तुम्ही ज्याच्यासाठी हा यज्ञ केलेला आहे त्या यज्ञातली जी काय फळं आहेत ती तुम्हाला तशी मिळतील. पुढच्या ओवीचा विचारही महत्वाचा आहे. या स्वधर्म पूजा पूजिता देवतागणा समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांची पूजा केली असता तो देव तुमचा योगक्षेम म्हणजे अप्राप्त भोगांची प्राप्ती व प्राप्त भोगांचे संरक्षण अगदी निश्चितपणे करतील. इथे मात्र समजून घ्यायची गरज आहे की आपण देवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला वगैरे हे ते, तर इथे काय आहे की ते आपला योगक्षेम वाहतील, अप्राप्त भोगांची प्राप्ती होईल आणि प्राप्त भोगांचं संरक्षण होईल. हे सांगणं म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये थोडा अर्थवाद आहे. अर्थवाद या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटवून देण्यासाठी केलेली अवास्तव स्तुती. हे अर्थवाद एक षडलिंग आहे आणि त्या एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटवून द्यायचंय. काय महत्त्व पटवून द्यायचंय की निष्काम कर्म निष्काम उपासनेचं महत्त्व पटवून द्यायचंय. पण लोकांना काय केलं पाहिजे, ते यज्ञापर्यंत तरी नेलं पाहिजे.
आपल्या भगवान शंकराचार्यांनी काय केलं की खूप काही लिहिलं, कनकधारा स्तोत्र लिहिलं. का लिहिलं तर त्याच्या खाली शेवटी फलश्रुती लिहिली की हे कनकधारा स्तोत्र तुम्ही असं म्हणलं तर तुम्हाला धनाची प्राप्ती होईल. पण असं का म्हणाले की निदान धनाच्या लालसेने तरी सुद्धा हा काय होईल, त्या कनकधारा देवीच्या म्हणजे कनक देवीच्या तो काय होऊन जाईल, जवळ होईल, तिचा भक्त तयार होईल आणि कधीतरी तो निष्काम होईल आणि मग काय होऊन जाईल, त्याला आनंदाकडे जायची त्याची वाट मिळेल. तसंच इथं आहे की अर्थवाद काय सांगितलंय की ह्या देवता प्रसन्न होतील म्हणजे काय होऊन जाईल, तू जर काही मागितलं नाही तर तुझं काय होईल, चित्त शुद्ध आणि शांत होईल आणि तू जर काही मागत असशील आणि त्या मागणीतनं यज्ञ केला असशील तर तशा तशा गोष्टी तुला प्राप्त होतील. पण त्या प्राप्त झाल्या त्या गोष्टींवर लक्ष ठेवूनच तू यज्ञ केला तर मूळ ज्याच्यासाठी यज्ञ चाललाय तो देव मात्र काय होऊन जाईल, बाजूला राहून जाईल. म्हणजे त्या देवाची जी काय अनुभूती आहे किंवा तो देव मी आहे हा जो विचार आहे, ही निष्कामता सिद्ध झाल्याशिवाय ते आपल्याला काहीही मिळण्याची व्यवस्था नाही. म्हणून आपल्याला जर का असाच यज्ञ करायचा असेल तर असा यज्ञ आता काय झालेला आहे, ते यज्ञ करणारे याज्ञिकही नाहीत. पुन्हा असा यज्ञ थोडा आउटडेटेड झाला असेल तर मग आपण काय करावं, मग आपण आपला यज्ञ करावा. नारायण असते विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोष व्हावी कोणीतरी काया. म्हणून आपण आपल्यावर जे काय ऋण आहे किंवा आपल्यावर समाजाचं ऋण आहे, आपल्या आईवडिलांचं आहे, आपल्या नातेवाईकांचं आहे, कोणीतरी आपल्यासाठी करीत असतो हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. मग त्यांनी जे आपल्यासाठी केलं आहे तसंच आपण पुन्हा काय करायचं, दुसऱ्यांना उपयोगी पडण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातूनच ही विश्वाची म्हणजे नारायणाच्या विश्वरूपाची काय होऊन जाते, पूजा होऊन जाते. त्या नारायणाचीच पूजा करायची असतील तर मग मी काय केलं पाहिजे, हे निष्काम कर्म माझ्या अंतःकरणात पक्क तयार करून मी केलं पाहिजे. आणि मग इथे काय आहे, योगक्षेम वाहतो ही एक भूमिका आहे भगवंतानी इथे मांडलेली आहे की मग मी त्याचं काय करतो, योगक्षेम करतो. म्हणजे कशासाठी करतो हाही एक भाग आहे की त्याला आनंदाकडे जाण्यासाठी त्याला जेवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टींचं मी काय करून देतो, त्याला अनुकूल स्थितीत त्याला आणून ठेवतो. आणि अशा अनुकूल स्थितीत म्हणजे अभ्यास करणाऱ्या घराच्या ठिकाणी, बरं घरात अभ्यास कोणी करत नसेल तर शेजारी कोणीतरी अभ्यास करणारा भेटतो, नाहीतर सोसायटीत भेटतो, असं काहीतरी घडतं आणि त्यातून काय होऊन जातं, आपल्या अभ्यासाची एकूण व्यवस्था लागते. कोणीतरी एखादी व्यक्ती येते, ती श्री गुरुपदाची असते, ती आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करते आणि आपला उत्कर्ष जो आहे आनंदाकडे जाण्याचा तो सहज तयार होऊ शकतो. पण कुठेतरी मी एक पाऊल माझं पुढे टाकलं पाहिजे. असं म्हणतात की मी एक पाऊल टाकलं की तो 9 पावलं टाकतो. म्हणजे याचा अर्थ काय, त्याची पावलं जास्ती आहेत पण माझं एक पाऊल त्याच्या दिशेने मात्र पडण्याची आवश्यकता आहे. पुढची ओवी असं सांगते, तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछिताही पुरेल मानसाचे. तेव्हा तुम्ही जे जे करू म्हणाल ते आपोआपच सिद्धीला जाईल आणि तुमच्या मनातील इष्टविषयही पूर्ण होतील. आता इष्टविषय काय आहे, जर कर्म निष्काम करा निष्काम करा असं जर का आपल्याला म्हणतायत आणि निष्काम उपासना करा तर आपल्याला इष्ट मागणी काय आपली, तर आपलं चित्त शुद्ध आणि शांत होईल. म्हणून इथे इष्टविषय पूर्ण होतील याचा अर्थ काय आहे, समाधान पावाल. समाधान पावाल या शब्दाचा अर्थ की कुठल्याही वस्तूशिवाय जे काय खरं समाधान असतं त्या समाधानाकडे जाण्यासाठी लागणारी दृष्टी प्राप्त होईल, आनंदाकडे जाणारी दृष्टी प्राप्त होईल आपल्याला. हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय जर असेल तर आपल्याला काय आहे, निष्काम कर्म निष्काम उपासना करण्याशिवाय पर्याय नाही. मी करतो हा भाव मी सोडला पाहिजे, त्या केलेल्या कर्मावरचा फळाचा जो भाव आहे तो सोडला पाहिजे. कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावं. मागही तो विषय मांडून झालेला आहे की मी कर्म जर केलेलं असेल तर त्याचं फळ मला मिळणारच आहे, पण मी करता ठरलो नाही तर मी भोगता ठरणार नाही. म्हणून करता भोगता भ्रांती दूर होईल आणि मी अकर्ता होईल. असं जर का मला निष्काम कर्म करता आलं तर काय होऊन जाईल, मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊन जाईल. म्हणून आपल्याला याचा विचारच करायची गरज असेल तर आपण म्हणू की परमार्थ करण्यासाठी ईश्वररूप विठ्ठल मला उपयोगी पडेल. तो सतत माझ्याबरोबर काय करेल, प्लस पॉईंटमध्ये मी कसा राहील अभ्यासाच्या दृष्टीने याचा सतत तो विचार करील आणि जिथे जिथे मी जाईल, जिथे जिथे मला आवश्यकता असेल माझ्या अंतःकरण चित्तशुद्धीसाठी वगैरे त्या त्या ठिकाणी तो मला
तसे तसे लोक माझ्या पुढे तसं तसं अभ्यासाचं एक काय म्हणूया एक डाटा तयार माझ्यासमोर आणून ठेवील आणि त्या योगे माझी अंतःकरण वृत्ती आहे ती सहज आनंदाकडे निघून जाण्यासाठी तयार होईल. पण पुन्हा काय आहे की तुवा निष्काम होवावे ही जी काय भूमिका आहे दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने युद्ध करायचंय तरी पण कसं आहे तुवा निष्कपट होवावे. तू निष्कपट म्हणजे निष्काम झाल्याशिवाय हे काही शक्य नाही. पुढची ओवी असं सांगते, तैसे सर्व सुखे सहित देवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हापाशी. त्याप्रमाणे सर्व सुखासहित मूर्तिवंत भाग्यच तुमचा शोध काढीत तुमच्या पाठीमागे येईल. भाग्य एकच आहे. एकच भाग्य असं आहे की मला माझ्या आनंदाचा शोध लागला पाहिजे. आणि असं जर का भाग्य मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्व सुखासहित मूर्तिवंत भाग्यच म्हणजे तो काय पांडुरंग कुठे गेला शोधत, कोणाला शोधत गेला तर तो याला शोधत गेला, त्या पुंडलिकाला शोधत गेला. आणि का पुंडलिकाला शोधत गेला तो त्याच्या आईवडिलांची सेवा निष्कामतेने करीत होता आणि निष्कामतेने सेवा करीत असल्यामुळे पांडुरंग त्याच्या ठिकाणी गेला आणि तो राहिला, तिथेच राहिला. तो कोणासाठी राहिला? आपल्यासाठी राहिला. असं म्हणूया आपण की आपल्या भक्तीची पुढे सोय करण्यासाठी तो राहिला. कोणामुळे राहिला? तो त्या पुंडलिकामुळे राहिला. म्हणून इथे काय आहे की त्या पुंडलिकाचं भाग्य मोठं की पांडुरंगाला त्याने आणलंच, त्या वैकुंठाहून खाली आणलं पंढरपुरामध्ये आणि आणून पुन्हा काय केलं, 2 विटाट तिथे ठेवून देऊन त्याला उभा केला. पांडुरंगांना उभं करायचं जे काय म्हणूया आपण, एका जागी तुम्ही उभे राहा आणि लोकांना तुम्ही समजावून सांगा, त्यांच्या दर्शनाची सोय करा. ही जी काय भाषा घडली, का घडली तर तो पुंडलिक निष्काम होता म्हणून घडली. अदरवाईज काय घडायचं कारण नाही. म्हणून इथे काय आहे, भाग्य शोधत येईल आणि भाग्य जर काय असेल तर ते आनंदरूप होणं हेच भाग्य आहे. त्याशिवाय दुसरी काही भाग्य शोधत असू व्यावहारिक सत्तेतली तर ती रामकृष्ण हरी, त्याचा काही विचारच करायची गरज नाहीये. हा आपल्याला या ओवीतनं मिळालेला एक काय म्हणूया अर्थ आहे. पुढची ओवी सांगतायत आपल्याला, विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये. जो गुरुसेवेला विन्मुख होईल, अतिथीचा सन्मान करणार नाही आणि आपल्या जातीच्या लोकांना संतोष देणार नाही. याच्यामध्ये काही ओव्या आहेत असं समजूया आपण की मागची ओवी काय सांगितली की भाग्य तुमच्या दारी येईल. आलं लक्षात? मग भाग्य तुमच्या दारी येईल याचा अर्थ काय होऊन जाईल की आपली इंद्रिय किंवा आपलं मन हे सगळं काय होऊन जाईल, ते विठ्ठलाचं होऊन जाईल. आत्ता मालकी कोणाची वाटते मला माझ्या इंद्रियांवर? ती माझी मालकी वाटते. पण ती मालकी कोणाची आहे? सगळी त्या विठ्ठलाची मालकी आहे. त्यांनी मला निर्माण केलेलं आहे. पाहायला गेलं तर काय आहे, निर्मिती त्याची आहे. मग त्याची मालकी तयार झाली तर मग प्रश्न काय आला, माझं असं या जगात असंच काय उरलं? माझं असं काहीच उरलं नाही. मग मी निष्काम व्हायला काय हरकत आहे? पण असं न करता पुन्हा आता त्याचा पुढचा विचार जो आला आहे तो असं न करता तो काय होईल तर तो गुरुसेवेला विन्मुख होईल. म्हणजे याला त्याच्या काय म्हणूया 2 पद्धतीने आहे गुरुसेवा. एक गुरुसेवा आहे ती काया वाचा आपल्याला ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, काय म्हणूया की आणि अगरवताही करावे दास्य सकळ. कोणाचे तर ते श्री गुरूंचे. आणि तनुमनु जीवे चरणासी लागावे अगरवताही करावे दास्य सकळ. पुढे काय म्हणलंय, मग अपेक्षित जे आपुले तेही पाहिजे पुसिले प्रत्यक्ष संतोष आले बोलता नये. म्हणजे मला संतोष रूपच जर व्हायचा असेल तर श्री गुरूंचं काय केलं पाहिजे, दास्य केलं पाहिजे. आणि ते दास्य काय होऊन जाईल, जर मी निष्काम सेवा केली नाही त्या भगवंताची किंवा यज्ञामध्ये किंवा लोकांची म्हणूया नारायण असे विश्वी या पद्धतीने, तर माझं भाग्य माझ्यावरच रुसेल. आणि रुसल्यामुळे काय होऊन जाईल, मी गुरुसेवेला विन्मुख होऊन जाईल. माझ्या हातनं गुरुसेवा घडणार नाही. मोक्ष कुठे गेला? मग जिथे तेथ सेवा हा दारवंठा अशी एक ज्ञानदेवांची ओवी आहे की त्या उंबऱ्यातनं जर आत जायचं असेल, त्या परमार्थाच्या याच्यामध्ये प्रवेश करायचा असेल त्या मंदिरामध्ये, तर तेथ सेवा हा दारवंठा. म्हणजे त्यातला उमरा काय आहे, तो सेवेचा उमरा आहे. तो ओलांडल्याशिवाय काही तुला याच्या डोक्यात काही तुझ्या आनंदाचा विचार येण्याची व्यवस्था नाही. आणि दुसरा जो भाग आहे जो अतिथीचा सन्मान करणार नाही. अतिथीचा सन्मान या शब्दाचा अर्थ आहे पूर्वीच्या काळी वैश्वदेव चालत होता तो भाग आहे. पण आजच्या काळी काय आहे, 12च्या वेळेला जर एखादी व्यक्ती आली तर त्याला जेवायला विचारायला काय हरकत आहे? तो जेवणार नाही, जेवेल वगैरे हा एक वेगळा भाग आहे. पण ॲटलिस्ट विचारायला काय हरकत आहे? म्हणून अतिथीचा विचार केलेला पाहिजे.
सगळंच मिळालेलं यज्ञातनं मीच खाऊन टाकायचं काय? ते यज्ञातनं जे काय मिळतं, म्हणूया आपण प्रसाद म्हणून, त्याला पुरोडाश असं म्हणतात. तर तो मिळालेला प्रसाद जो आहे तो सर्वांचा असतो, तो काही माझ्या एकट्याच्या मालकीचा नाहीये. त्याच्यामध्ये अनेक जणांचे हक्क आहेत आणि त्या सगळ्या अनेक जणांचे हक्क त्यांना त्यांना ते वाटून दिले पाहिजेत. मग आता इथे पुढे नवीन ह्याच्यात काय त्याचा विचार, नवीन ह्याच्यात पुन्हा ते चाललं, नवीन ह्याच्यात माझ्या शेजारी पाजारी असलेले लोक, नंतर माझे आई वडील, माझे नातेवाईक, हे सगळे जे काय आहेत हे सगळे माझ्या ह्याच्यात काय आहेत, थोडेसे थोडे का होईना वाटेकरी आहेत. त्यांना त्यांचा थोडा थोडा हिस्सा ज्याप्रमाणे आपल्याला देता येणं शक्य आहे तो केला पाहिजे. म्हणून अतिथीचा सन्मान करणार नाही आणि आपल्या जातीच्या लोकांना तो सन्मान करणार नाही, त्याचं काय होईल ते पुढे सांगतायत. ऐसा स्वधर्म क्रियारहित अथिलेपणे गर्वित केवळ भोगासक्त होईल जो. असा जो स्वधर्मानुष्ठान रहित भोगांच्या संमतेने अतिउन्मत्त आणि केवळ भोगासक्तच होईल. आणि हा भोगासक्त झाला तर याला आनंदासक्त होण्याची व्यवस्था नाही. तो भोग भोगण्यातच मशगूल राहील, भोग भोगत भोगत राहील आणि एक दिवस मरून जाईल, पुन्हा दुसरा जन्म तयार करायला. कारण दोन्ही तीरावर काय आहे, ढकलून देतात. जन्माला आला की मरणाच्या बाजूला जातो आणि मेला की पुन्हा कुठे येतो, जन्माच्या बाजूला. कुठेही तो ठेवून घ्यायला तयार नसतात त्याला, अशा भोगासक्त माणसाला. म्हणून स्वधर्मानुष्ठान रहित जीवन जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला स्वधर्माचं अनुष्ठान करायचं आहे आणि अनुष्ठान कसं आहे, पुन्हा 3 भाग त्याचे. एक म्हणजे मी माझं जे नियत कर्म आहे ते मी केलं पाहिजे, 2 ते निष्काम केलं पाहिजे आणि 3 मी त्याची फलासक्ती ठेवली नाही पाहिजे आणि 4 मी केलं हा भाग बाजूला केला पाहिजे. निष्कामतेमध्ये त्याचा समावेश आहे. हे वारंवार सांगितलं जाणार आहे. त्याचं कारणच आहे की 3ऱ्या अध्यायाचा मूळ विषय हा आहे की जोपर्यंत अर्जुन काय केलं, अर्जुनाने 2 निष्ठा तयार केल्या, ज्ञाननिष्ठा तयार केली, कर्मनिष्ठा तयार केली. आणि ज्ञाननिष्ठेमध्ये कर्मनिष्ठेचा काय आहे, काय म्हणूया लोप आहे. तर मग तुम्ही काय, आता मी ज्ञाननिष्ठेचा विचार करतो, मग मला तुम्ही युद्ध कशाला करायला सांगता? म्हणजे स्वधर्म कर्म तो काय करत होता, टाळीत होता. तर टाळून काही उपयोग नाही, आपल्याला ते करण्याशिवाय पर्यायच नाही. मग त्याचा आणखीन पुढचा पर्याय काय होईल, म्हणून स्वधर्म जो सांडिलं तया ते काळ दंडिलं, चोर म्हणून हरिलं सर्वस्व तयाचे. म्हणून जो स्वधर्म टाकील त्याला कालरूप परमेश्वर शिक्षा करील आणि चोर म्हणून त्याचे सर्व धन हरण करतील. आता कालरूप परमेश्वर काय शिक्षा करणार? आता तू जन्माला आला ना, मग तू कालरूप परमेश्वर काय म्हणणार, आता मर. बरं, मरायलाही काही हरकत नाहीये, पण आत्मरूप होऊन गेला तर परत जन्माला येण्याची व्यवस्था नाहीये ना. पण इथे मात्र यांनी काय केलेलं आहे, आत्मरूप होण्याचा विषयच नाही. कारण जो निष्काम कर्म निष्काम उपासना करीत नाही, ज्याचं चित्त शुद्ध आणि शांत नाही, तो आत्मस्वरूपाच्या विचारांचा विचारच कसा करू शकणार? तो करूच शकणार नाही. म्हणून त्याला काय आहे, कालरूपी परमेश्वर दंड करील. आता हा दंड असा असतो, शेवटचा दंड काय आहे, हा आहे. आणि त्यांनी काय होऊन जाईल, तुझं धन सर्वस्व हरण होईल. हरण होईल म्हणजे या जन्मातनंच तू बाजूला झाला तर तुझं ते राहिलेल्या धनाचं काय आहे? ती मग पोरं जे काय करायचे ते करतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे, समोरच काय होऊन जाईल, तुझ्या समोरच, तुझ्या देखतच तुझा काय होऊन जाईल, पुन्हा गर्वहरण होऊन जाईल आणि तुला परत जन्म घेतल्याशिवाय काही दुसरा चान्स नाही. म्हणून अशा पद्धतीने तू तुझं जीवन जगायचं कारण नाही, तुला निष्काम कर्म करण्याचीच आवश्यकता आहे. पुढची ओवी तेच सांगते, म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. आता पुन्हा परत आता आत्मस्वरूपाचा विचार करायला लागलेत. इंद्रिय बरळो नेदावी ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव. म्हणून कोणीही स्वधर्माचा त्याग करू नये आणि इंद्रियांना स्वैर वागू देऊ नये. याप्रमाणे ब्रह्मदेव प्रजेला शिकवित होता की तुम्हाला यज्ञ जो करायचा आहे तो आता असा करा. आत्ताच्या काळातला विचार केला तर आपण सर्वांना उपयोगी पडणं हा मुख्य यज्ञ आहे, तो करावा. आणि मग काय करावं, माझं जे काय स्वधर्म कर्म आहे, नोकरी असो व्यापार असो जे काय असो, ते मी कधीही कुठलंही कुचराई न करता ते कर्म व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही भाग आणि मग काय आहे, इंद्रिय बरळो नेदावी. इंद्रियांना स्वैर वागवून देऊन चालणार नाही. कारण ते म्हणलंय ना, इंद्रिय जे जे म्हणती काय करतात ते पुरुष तैसेच करती. म्हणजे त्याप्रमाणे ते त्यांचं जीवन जगतात.
पण जगले तर काय होऊन जातात, ते तरले तरले म्हणतानाच या विषय सिंधूमध्ये मात्र काय झालेले असतात, लोळलेले असतात. म्हणजे रोज सकाळी छान आंघोळ करायची आणि उकिरड्यावर जाऊन लोळायचं, हे जमणार नाही. आपलं अंतःकरण जर का सुंदर ठेवायचं असेल तर आपल्याला निष्काम कर्म उपासनेशिवाय पर्याय नाही. आपल्या अंतःकरणाचा वाईट भाषेत बोलतो उकिरडा होता कामा नये. तिथून सुगंधच पाझरला पाहिजे आणि सुगंधच पाझरवायचा असेल तर आपली कर्म म्हणजे ती व्यवस्थित असली पाहिजे. ती कर्म होण्यासाठी आतमध्ये अंतःकरण सुस्थित असलं पाहिजे, सुस्थिर असलं पाहिजे. स्वरूपामध्ये ते सुस्थिर असलं पाहिजे. ते विठ्ठलाचा विचार करण्यात सुस्थिर असलं पाहिजे. ते जर का विठ्ठलाचा, रामाचा ते कसे वागतात ह्याचा जर विचार नसेल तर ते अंतःकरण कसं आहे, ते बरळ आहे. बरळ शब्दाचा अर्थ स्वैर आहे. म्हणून स्वैर काय आहे हा आपल्या दृष्टीने धोका आहे. म्हणून स्वैर वागण्याला साधकाला अजिबात परवानगी नाही. साधकाला बंदिस्ती आहे. साधक म्हणून जो अभ्यास करणारा असतो त्याला बंदिस्ती आहे. निष्काम कर्म, निष्काम उपासना, ध्यान, नाम, आत्मविचार ही त्याला बंदिस्ती घालून दिलेली आहे. आणि या बंदिस्तीत जर का साधक जीवन जगला म्हणजे निष्काम कर्म केलं, म्हणजे नियत कर्म नीट केलं तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करता येते. अदरवाईज मी काय होऊन जातो, माझ्या खऱ्या आनंदाच्या विचारातनं पदच्युत होऊन जातो. आणि तसं घडू नये म्हणून काय आहे, ही निजवृत्ती न सांडावी. म्हणजे निज शब्दाचा अर्थ खरा स्वरूप असा आहे, पण आता इथे मात्र काय केला, स्वधर्म असा केला. निज शब्दाचा अर्थ स्वरूप. मग आता स्वरूपाकडे जाण्यासाठी विचार असा विचारही करू शकतो. म्हणून हे स्वधर्म कर्म मला कुठे घेऊन जातं, अल्टिमेटली मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. पुढे असं म्हणतायत, म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती म्हणीपत असे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या वर्णाला उचित अशा कर्माचे ठिकाणी अखंड रता असावे, हेच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे. कंसात असं बोलायला हरकत नाही. ब्रह्मदेवाचं म्हणणं हे आज्ञा आहे. आपल्याला त्यांनी काय केलेली आहे, आज्ञा आहे. आणि ज्यावेळी आज्ञा बोलली जाती त्यावेळी लक्षात ठेवायची गरज आहे की आज्ञेमध्ये काय असतं, तसं तसं वागायलाच पाहिजे. ही त्याच्या ठिकाणी काय असते, तिथं अंडरलाईन असते की आपल्याला ज्यावेळी एखाद्या श्री गुरु आपल्याला आज्ञा देतात की तू असं असं वागलंच पाहिजे, तू नोकरी करतोयस या पद्धतीने तुला असं असं चुकीचं वागून चालणार नाही, ज्यावेळी ते मला म्हणतात असं असं वागलं पाहिजे, त्यावेळी ती त्यांची आज्ञा असते. आणि आज्ञा ही आज्ञाधारकाने कधी मोडू नये. आणि म्हणूनच काय झालं, ब्रह्मदेवाने दिलेली आज्ञा आहे. आणि ती आज्ञा काय आहे, तुला तुझ्या स्वरूपाकडे जाण्यासाठी उपयोगाला येईल. म्हणून तू आपल्याला उचित वर्ण, तुझा जो उचित तुला जे वर्णाश्रमाला कर्म आहे ते तुला करण्याशिवाय पर्याय नाही. पुढची ओवी असं सांगते, देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी असतीये समृद्धी विनियोग करी. जो निष्काम बुद्धीने वर्णविहित निष्काम कर्म विधीपूर्वक करतो तो आपल्या जवळ असलेल्या त्या संपत्तीचा स्वधर्माकडे विनियोग करतो. निष्काम कर्माने जेव्हा एखादी व्यक्ती आपलं जीवन व्यतीत करते त्यावेळी ती आपल्या असलेल्या संपत्तीचा विनियोग म्हणजे त्याचा उपयोग हा दुरुपयोगतेत नेत नाही. तो सतत त्याचा सदुपयोग करतो. आणि त्याचा सदुपयोग असा आहे की तो वायफट पैसे अजिबात घालवित नाही. तो प्रत्येक पै न पै ही जे काही गरीब आहेत त्या लोकांसाठी तो ती वापरतो. आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की या जगात खूप श्रीमंत माणसं आहेत, वाद नाही. टाटा बिर्लासारखे श्रीमंत माणसं आहेत. पण एखादाच टाटा असतो, एखादाच बिलगेट्स असतो की ते सामाजिक कार्य करतात, अनेक उपक्रमांना ते आपले पैसे देतात. हे जे काय सामाजिक बांधिलकी हा जो विचार आहे तो इथं खूप महत्त्वाचा आहे की तो मिळालेलं जे फळ आहे, यज्ञातलं असू दे किंवा संपत्तीतलं असू दे, त्याच्यामध्ये सर्वांचा वाटा आहे असा आतमध्ये त्याचा निश्चय असतो. आणि त्याप्रमाणे तो त्यांना देत असतो. आपल्याला लक्षात येत नाही आपण काय करत असतो, आपण काय वागत असतो. की एखाद दिवशी भांडेवाली बाई आली नाही 4 दिवस 5 दिवस की तिचा पैसे कसे कट करता येईल ह्याचा विचार करतो आपण. पण वास्तविक तिच्या घरी काय प्रॉब्लेम आहे, तिला काय अडचणी आलेल्या आहेत ह्याचा कधीही माझ्या अंतःकरणातून प्रथमतः विचार होत नाही. एखाद्या वेळी पश्चाताप झाला तर हा विचार होतो, झाला तर, पण वास्तवात कधीच होत नाही. कारण माझी संपत्ती काय आहे, 4 दिवस मला भांडी घासावी लागली म्हणजे काय झालं, त्या भांड्याचे पैसे मला मिळाले पाहिजे. बरं किती मिळाले 4 दिवसाचे पैसे, 25 रुपये 50 रुपये, काय देतो आपण त्यांना असं. पण हे सगळे जे विचार आहेत, जो काय म्हणूया निष्कामतेने कर्म करतो त्याच्या मनात हे असले नको असलेले विचार नसतात. तो सततच
लोकांना काय करत असतो, उपयोगी पडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच त्याच्या चित्ताची शुद्धी आणि चित्ताची शांती ही पुढं पुढे होत असते. म्हणून ही स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेसी. फार सुंदर विचार मांडलाय. म्हणून स्वधर्माचरणाने न्यायाने नीतीने जे जे धनधान्य मिळेल त्याचा स्वधर्माकडेच विनियोग करावा, मग जे सहज उरेल त्याचा समाधान वृत्तीने भोग घ्यावा. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे काय मिळवायचं आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. टेबलाखालचा पैसा अजिबात मान्य नाही. टेबलावरनं म्हणजे पगार जो मिळतो तो घ्यावा, आपलं उचित कर्म करावं, न्यायाने नीतीने धनधान्य मिळवावं. पूर्वीचा काय होता, धनधान्य पशु ही संपत्ती होती पूर्वीच्या काळातली, त्यातला हा जो विचार आहे. मग जे धनधान्य मिळेल त्यामध्ये सुद्धा वाटा असतो, त्या लोकांना तो वाटा द्यावा आणि मग जे उरलेलं आहे शेष, त्यातला जो शेष भाग आहे त्याचा मात्र काय आहे, स्वतःसाठी विनियोग करावा आणि तो सुद्धा कसा, पर्याप्त. हा त्यातला विचार आहे. आणि असा पर्याप्त विनियोग केला तर त्याचा मला काय लाभ होईल, हे सगळं करण्यामधला भाग आहे. तर त्याचा लाभ मला काय होईल, ही सगळी कर्म मी निष्काम केली म्हणून मला काय होऊन जाईल, एक समाधान नावाची वृत्ती मिळेल आणि त्या वृत्तीमध्ये मी खऱ्या भगवंताचा विचार करू शकेल. ते पुढे असं म्हणतात, जे देहची आपणपे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणिती, या परते न स्मरती आणिक काही. जे लोक देहालाच आत्मा मानतात आणि विषयांना भोग्य समजतात ते या भौतिक स्थूल ज्ञानापेक्षा आधी दैविक व आध्यात्मिक म्हणून एक सूक्ष्म ज्ञान वेगळे आहे असे काही जाणत नाहीत. हे फार स्वार्थी लोकांचा विचार चालू केला. असं वागा हे सांगून झालं, पण असं वागत नाहीत. त्यांचं काय, तर ते काय करतात, ते देहालाच आत्मा मानतात. म्हणजे काय झालं, हे चार्वाक लोक काय आहेत, हे देहालाच आत्मा मानतात. मग त्यांचं म्हणणं काय आहे, हाच जन्म शेवटचा आहे, मनुष्य जन्म आहे ना हा शेवटचा आहे, मग काय करा, खाओ पिओ और मजा करो. आणि मजा करून काय त्यांना म्हणायचंय की परत मला काही जन्म नाही, पुनर्जन्मावर माझा काही विश्वास नाही. अरे विश्वास नाही म्हणून तुझा पुनर्जन्म व्हायचा राहील काय. म्हणून इथे काय आहे, देहालाच आत्मा म्हणणाऱ्यांनी असं जर का वागणं केलं तर ते त्यांना परत जन्माला आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विषयांना भोग्य समजायचं कारणच नाही. विषयांना भोग्य समजतो त्यावेळी मी मात्र काय होऊन जातो, भोगता होऊन जातो. आणि भोगता भोग्य भ्रांती तयार होते. माझ्या मनाप्रमाणे भोग मिळाला की मला बरं वाटतं आणि मनाविरुद्ध जर का भोग मिळाला तर झालं, माझं लगेचच माझा तिळपापड होतो. आणि मग काय होतं, जे जवळ असेल त्याला काय होऊन जातं, अपशब्दाची काय होऊन जाते, भाषा तयार होऊन जाते. म्हणजे मी पाहिलंय की कृष्णा हॉस्पिटलमध्ये मी गेलो होतो, त्या एका बाईचा नवरा त्या ॲडमिट होता आणि तो थोडासा सिरियस झाला. सिरियस झाल्यानंतर ती बाई सारखाच त्या स्वामी समर्थांचा जप करत होती आणि ती म्हणत होती, स्वामी संभाळा, स्वामी संभाळा. आणि नंतर 5-10 मिनिटांनी जे व्हायचं ते झालंच त्याचं. आता त्या 80-85 वर्षी आता आणखीन कुठून बाहेर पडायचा हा, त्या ICU मधनं हार्ट अटॅक आलेला मॅसिव्ह. आणि तो बाहेर पडला. बाहेर पडल्याबरोबर स्वामीला शिव्या दिल्या. म्हणजे काय झालं की त्यांच्या मृत्यूची बातमी आली आणि नंतर काय झाला, त्या स्वामींना त्या म्हणाल्या, हे स्वामी काही उपयोगाचे नाही. आता काय उपयोगाचे नाही म्हणजे माझ्या मनासारखं केलं की स्वामी समर्थ माझ्या उपयोगाचे आणि माझ्या मनाविरुद्ध केलं की स्वामींचा काही उपयोगच नाही. माझे श्रीगुरू सांगतात की ते हॉस्पिटलमध्ये खूप त्यांनी काम केलेलं आहे की एक दिवस मी चालत असताना त्या देवतेची मूर्ती त्या खिडकीतनं बाहेर आली. आता का बाहेर आली, त्या हॉस्पिटलमधल्या खोलीतनं, त्याचं कारणच ते आहे की देव म्हणजे मला काहीतरी देव, माझ्या मनासारखं दिलं तर तू देव आणि माझ्या मनाविरुद्ध दिलं की तू काय आहे, रामकृष्ण हरी. बोलायची आवश्यकताच नाही. हे सगळं कोणाचं आहे, देह म्हणजे मी. अशा पद्धतीने जो विचार करतो त्याचा हा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ते वेगळं मानतात, ते देवाला वेगळं मानतात. खरं तर मी आणि देव दोघं एकरूपच आहेत. देव शोधावया गेलो, देवाची होऊन गेलो. मग आता काय आहे, देव जर मी आणि मी एकच असेल तर मी म्हणजे देह नाही, ही भूमिका मला आतमध्ये तयार करावी लागेल. पण जी ज्याची तयार होत नाही त्याचं काय करायचं, त्याचं आता आणखीन पुढे सांगतायत. हे यज्ञोपकरण सकळ नेण तसाचे बरळ, अहमबुद्धी केवळ भोगू पाहती. देहाचे ठिकाणी अहमबुद्धी ठेवणारे भ्रांत लोक ही यज्ञ साधने यज्ञपुरुषाला अर्पण न करता स्वतःच केवळ भोगू पाहतात. म्हणजे काय आहे, त्या यज्ञातनं मिळालं, हे यज्ञोपकरण सकळ नेण तसाचे बरळ, म्हणजे ही सगळी काय जी संपत्ती आहे ती घेतात
आणि घेऊन ती काय करतात, स्वतःच्याच फायद्यासाठी वापरतात. आणि असं स्वतःच्या फायद्यासाठी वापरणारे जे लोक आहेत ते कसे आहेत, तर ते देहबुद्धीत असलेले आणि भ्रांत लोक आहेत. भ्रांत शब्दाचा अर्थ भ्रमात आहेत. ते भ्रमात आहेत की हे सगळं माझं आहे, अरे माझं आहे तर मग जाताना का घेऊन जात नाही, हा त्याला प्रश्न विचारला जातो. की जेव्हा तुझी जायची वेळ येते त्यावेळी तू काय म्हणतो डॉक्टरांना, अहो हे सगळं घ्या माझं पण मला वाचवा. पण डॉक्टर काय म्हणतो, आता माझ्या हातात काही नाहीये, ज्याच्या हातात आहे त्याला सांग. ते पण म्हणतात की आता आमच्या हातात काही राहिलेलं नाही. मग आता आमच्या हातात काही राहिलेलं नाही अशी म्हणण्याची वेळ जर का डॉक्टरवर येत असेल आणि तशी वेळ जर का माझ्यावर येऊ नये असं वाटत असेल, तर ज्याच्याकडे जायला डॉक्टर नंतर शेवटी सांगतो त्याच्याकडे आधीच गेलेलं काय वाईट. त्याच्याकडे आधीच जावं आणि आधीच जाऊन त्या आत्मज्ञानाचा विचार करून घ्यावा. आणि तो करण्यासाठी पुन्हा आपल्या 3ऱ्या अध्यायाचा विचार, निष्काम कर्म, निष्काम उपासना, चित्तशुद्धी, चित्तशांती हे आपल्याला पक्क महत्वाचं आहे. म्हणून त्या यज्ञपुरुषाला अर्पण न करता, म्हणजे यज्ञपुरुष म्हणजे काय की तो यज्ञपुरुष तो यज्ञात असतो तेवढाच तो यज्ञपुरुष असं नाही. त्या पुरुषाची अनेक रूपं आहेत ना बाहेर, की जी वाटेकरी म्हणून माझ्या पुढे आहेत. मग त्या रूपांनाही काय काही दिलं पाहिजे की नाही, त्यातला काही भाग काही असतं त्यांचं देणं काय जे असेल ते त्याप्रमाणे दिलं पाहिजे. पण जेव्हा मी ते स्वतःच केवळ बघू पाहतो तेव्हा मात्र मला माझा नाश मीच पाहतो. याचा अर्थ मी माझा मृत्यू पाहतो आणि परत परत मी काय करतो, माझा जन्म पाहतो. पुढचं ओवी असं सांगते, इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापीये पातके सेविती जाण. ते पापी लोक इंद्रियांच्या आवडीप्रमाणे चांगले अन्न तयार करवितात व त्या सर्व अन्नांच्या रूपाने पापाचे भक्षण करतात असे जाणावे. असे जर का त्या यज्ञातनं मिळालेल्या सर्व अन्नधान्याचं किंवा मिळालेल्या संपत्तीचं स्वतःच्यासाठी उपयोग करत असतील, म्हणजे स्वयंपाक या शब्दाने काय आहे, त्यातनं मिळालेल्या पदार्थांचा उपयोग स्वतःच्याच फक्त मुलांसाठी स्वतःसाठी करत असतील तर ते पापी आहेत. आणि पापी शब्दाचा अर्थ असा आहे की ते परत परत जन्माला येतात, दुसऱ्यांनाही त्रास देतात आणि स्वतःही त्रासात जीवन जगतात. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. आणि ज्ञानदेवांचं म्हणणं काय आहे, जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. आता शुद्ध पुण्य कोणतं, की जे पुण्य मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं, म्हणजे शुभकर्म मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. आणि मग ते कर्म कोणतं, तर ते देवतार्पण बुद्धीने केलेलं कर्म. देवतार्पण बुद्धीने जो कर्म करतो त्याला स्वतःला आनंदाकडे जाण्याची उर्मी किंवा इच्छा आतमध्ये उपजवून देण्याचं कार्य हे भगवान श्रीकृष्ण करतात, असा 2ऱ्या अध्यायाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ती लोक पापी ठरतात. मला तसं पापी ठरू नये असं वाटत असेल तर लक्षात ठेवावं की आपल्याला काय करायचं आहे, की सर्वांचं काय झालं पाहिजे, संतोष झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पुन्हा विधियुक्त वागून, निषिद्ध वागून नाही, हे लक्षात ठेवायचं. पुढची ओवी असं सांगते, अन्नास्तव भूते प्ररोह पावती समजते, मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे. सर्व प्राणी या अन्नामुळेच वाढतात आणि मग पाऊस हा या अन्नाला सर्व देशात उत्पन्न करतो. तो प्रसिद्ध श्लोक आहे, अन्नात भवंती भूतानी वगैरे. तर म्हणजे याचा अर्थ काय, अन्न कोणापासून निर्माण होतं, पर्जन्यापासून निर्माण होतं. पुन्हा अशी ती साखळी सगळी मांडलेली आहे. आणि ती साखळी कुठून गेली, शेवटपर्यंत कुठे गेली, तर ती यज्ञपुरुषापर्यंत गेली. म्हणजे हे सगळं ब्रह्मदेवानी निर्माण केलेलं आहे, असं सगळं आहे. तर मग याचा अर्थ काय झाला, त्या सर्वांचा अधिकार आहे त्याच्यावर. आपल्याला काय आहे की पाऊस जो आहे तो यज्ञामुळे पडतो असं आपल्याला जर एखाद्याने सांगितलं तर ते पटणार नाही. आता पटणार नाही तर मग आता काय करावं, पर्यावरणाचे विचार वगैरे हे सगळे जे काय विचार आहेत ते असेच आहेत की आपण जर का यज्ञपुरुषाला प्रसन्न केलं नाही, मग आता यज्ञपुरुष कोण आहे, तो पर्यावरणाच्या निमित्ताने आपल्या समोर आहे. मग पर्यावरणाची तोड केली आपण, तोड केल्याबरोबर आपल्याला काय मिळालं फळ, मागच्या वर्षीच पाहिलं. काय पाऊस पडला, काहीच्या बाही पाऊस पडला. यांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर तुकाराम महाराजांच्या, इतका पाऊस पडला, काही शहरं पाण्याखाली निघून गेली. मग असं का घडतं, कारण त्याचं कारणच काय आहे की आपण जे उचित कर्म करायला पाहिजे ते काही करत नाही. म्हणून अन्नामुळे भूते वाढतात, पर्जन्य आहे, सगळं काही आहे. पण ही सगळी याला आधार कोण आहे, तर तो ईश्वररूप राम आधार आहे, ईश्वररूप ब्रह्मदेव आधार आहे.
ईश्वरूप विष्णू आधार आहे, तर मग त्याची सेवा करीत जावी, त्याला प्रसन्न करावं. आणि त्याला प्रसन्न करायचं असेल तर तो काय म्हणतो, तू मी सांगतो तशी कर्म कर, म्हणजेच निष्काम कर्म, निष्काम उपासना कर. म्हणून काय आहे की या सगळी जी काय कर्मांची निर्मिती झालेली आहे ती वेदविहित असा विचार आपल्या अंतःकरणामध्ये पक्का पाहिजे. किंवा आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर संतविहित, म्हणजे वेदविहित बरोबर संतविहित. संतविहित काय असतं, थोडंसं काय म्हणूया ते समजून सांगतात आपल्याला की नारायणाचे विश्वी, तुला पूजाच करायची असेल तर तू घरातली पूजा करू नको असं ते म्हणत नाही, ती कर. पण त्याचबरोबर काय आहे, दुसऱ्यांना उपयोगी पडण्याची सुद्धा पूजा कर. स्वामी विवेकानंद म्हणतात, त्यांनी मला उपयोगी पडायला संधी दिली म्हणून त्याला थँक्स म्हणा. मदत मी केली असा विचारात आणू नका. मदत हा शब्द आला की मी अपर ठरतो, पण वास्तविक जो मदत घेतो म्हणजे जो माझं स्वीकारतो देणं, तोच खरा अपर असतो. हाच जर आज विचार आतमध्ये आला तोच अपर हँड आहे, असं जर का आतमध्ये विचार आला तर माझी काय म्हणूया वृत्ती ती सहजच नम्र राहू शकते. सदा नम्र वाचे वदावे, हे असं समर्थांचं सांगणं जे आहे ना ते याच कारणासाठी आहे की नम्रता आली की मोठेपणा वाढतो, हे लक्षात घ्यायची गरज आहे. पण ही नम्रता येण्यासाठी पुन्हा सगळ्यांच्या पाया पडलं पाहिजे. माऊलींच्या ठिकाणी सगळे एकमेकांना पाया पडतात, पण इथे मात्र काय आहे, अवघडच होऊन बसतं सगळं. कोणी कोणाच्या पाया पडायचं, कारण प्रत्येकाला अभिमान, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, काम करण्यापासून असतात. परदेशात बघा, कुठल्याही कामाला कमी लेखलेलं नाहीये. आपल्या इथं मात्र काय आहे, झाडू मारायचं काम असलं की झालं, 4 वर्ण मी दिवसात घरी काय म्हणूया करत असतो तयार. ज्यावेळी मी भांड्या घासायला बाई येणार नाही, झाडू मारायला येणार नाही, त्यावेळी मी माझी कर्म करतो ना, मग त्यावेळी मी शूद्र असतो. अहो ते स्वच्छता करतात म्हणून आपल्याला काय आहे, विचार आपल्याला संपूर्ण होतो. पण ते काय होऊन जातं, त्या लोकांना कसपटासमान मानणारी लोक आहेत, ती मूर्खच आहेत. त्या मूर्खांचा विचार आपण नाही करायचा त्यांच्यासारखा. हे समजून घ्यायची गरज आहे की प्रत्येक वेळी मी माझा वर्ण काय होत असतो, या वर्णातनं त्या वर्णात होत असतो, पण प्राधान्याने जो वर्ण असतो त्याचाच विचार केला जातो. हे सगळं जे काय होतं आहे ना ते समजून घ्यायची गरज आहे. आणि त्यामुळे कुठलंही कर्म, मुख्य विचार काय आहे की कुठलंही कर्म जे मी करतो त्या कर्माची किंमत कुठेही कमी नाहीये. ते कर्म कोणी केलेलं आहे निर्माण, त्या ईश्वराने निर्माण केलेलं आहे. प्रत्येक कर्मामध्ये तोच आहे. मग तोच आहे तर मग प्रत्येक कर्माच्या निमित्ताने काय आहे, मला तो आनंद देणार आहे. मग आनंद देणार आहे तर त्याला आवडेल असं कर्म झालं पाहिजे. अशी जी काय भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. आणि मग पुढे सांगतायत, मग वेदा ते परात्पर प्रसवतचे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. या सर्व कार्याच्या पलीकडे असलेली प्रकृती व तिच्याही पलीकडे असलेला अविनाशी परमात्मा वेदाला प्रकाशित करतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, वेद ईश्वर निर्माण करतो. म्हणजे कोणाच्या सत्तेवर करतो, तर आत्मस्वरूपाच्या म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर करतो. म्हणून हे चराचरात्मक कार्य स्वरूप जगत कारणरूप परमात्म्याशी संबंधित किंवा परमात्म्याने व्याप्त आहे. म्हणजे कार्यकारण भावाचा विचार केला तर जग कार्य आणि त्याचं कारण काय, तो ईश्वररूप राम त्याचा कारण. मग आता काय झाला, त्या रामाने जग निर्माण केलं तो त्या आकाराचा झाला. म्हणजे तोही काय आहे, या जगामध्ये व्याप्त आहे. मग जगामध्ये व्याप्त असेल तर त्यालाच प्रसन्न करायचं असेल तर मग जगातल्या प्रत्येकाशी माझं वागणं कसं असलं पाहिजे. प्रसन्नता आपल्याला मिळवायची आहे, कशासाठी मिळवायची आहे, आनंदाकडे जाण्यासाठी मिळवायची आहे. त्या काय म्हणूया कार्यकारणातीत असलेल्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी मला हे सगळं मिळवायचं आहे. तर मग हा जो व्यापक भाव संबंध आहे तो असा सिद्ध करावा. तोच परमात्मा काय झाला, माझ्या पुढे आला. कोणाच्या निमित्ताने, एक उपाधीच्या निमित्ताने आला, काही पदार्थांच्या निमित्ताने आला. मग माझं त्यांच्याबरोबरचं बिहेवियर कसं आहे, हा विचार आतमध्ये पक्का आला. सॉफ्ट आहे का हार्ड आहे, माझं त्यांच्याबद्दल तुलना आहे का, ईर्षा आहे का, काय आहे, द्वेष आहे, मोह आहे, मत्सर आहे, असं काही सगळं असेल तर समजावं, मला जे काय करायला पाहिजे ते मी करत नाही. पण हे सगळे विचार जर का मी सॉफ्टली करत असेल आणि तुलना ईर्षा नसेल तर मी काय आहे, माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. किंवा परमात्म्याने अन्नापासून वेदापर्यंत कार्यकारण रूपाने चराचरांची धारणा केलेली आहे. आता धारणा केलेली या शब्दाचा अर्थ काय, त्यांनी धारण केलेले. पण धारण करताना मुख्य मुद्दा काय आहे की आता हे टेबल आहे, या टेबलावर मोबाईल आहे. म्हणजे काय झालं की हा मोबाईल टेबलाने धारण केलेला आहे. पण इथे काय होऊन जातं, टेबल आणि मोबाईल वेगळे होतात. धारणा केलेली आहे ना, हा कल्पित विचार आहे.
कारण त्या ईश्वरानेच ईश्वराला धारण केलं आहे याचा विचार करायला गेलं तर ते स्वस्कंदारोहण ठरेल. आपणच आपल्या खांद्यावर कसं बसता येईल आपल्याला. हा, तोच काय झालेला आहे, तोच धारणारूप आहे आणि तोच धारणा आहे. म्हणजे तो काही वेगळा नाहीच आहे. मोबाईलही तोच आणि टेबलही तोच. आता दोघंही तोच, तर कोणी कोणाला धारण केलं असा विचार तयार होतो. पण कल्पित भाषेत मात्र म्हणावं लागतं की ही पृथ्वी कोणी धारण केली आहे, या शेषाने धारण केलेली आहे. मग शेष कोण आहे, तर पुन्हा काय आहे, तो ईश्वररूप शेष आहे, म्हणजेच पुन्हा विष्णू आहे, त्यांनी धारण केलेली आहे. असे जे काय विचार आहेत ते मला कुठे नेऊन सोडतात, ते मला माझ्या परमात्म स्वरूपाकडे नेऊन सोडतात. मग सगळी अन्नापासूनची धारणा जर का त्या ईश्वरूप रामाच्या सत्तेवर असेल, विठ्ठलाच्या सत्तेवर असेल, तर मग प्रत्येक घास खाताना अन्नाचाच विचार केला तर पुन्हा राम म्हणे भोगी त्यागी, राम म्हणे पुन्हा. हां, असं हे विचार करता आलं पाहिजे. खाताना जर मी राम म्हणालो ॲटलिस्ट 3 वेळा, खाण्याच्या आधी, खाण्याच्या मध्ये आणि नंतर, तर माझं जेवण उपवास व्हायची तयारी आहे. राम म्हणे नित्य तो जाणावा. हां, म्हणजे राम म्हणे नित्य म्हणजे मी सतत रामाचं चिंतन केलं तर मग मी मुक्त होण्याची व्यवस्था होते. पण हे सगळे जे काय विचार आहेत ते परमात्म स्वरूपापर्यंत मी नेऊन भिडवले पाहिजेत. आणि जोपर्यंत मी भिडवत नाही तोपर्यंत मात्र काय आहे, माझी अंतःकरण वृत्ती शॅलो राहते. आणि ती शॅलो वृत्ती कशी आहे, तर ती स्वार्थी वृत्ती असेल माझी अंतःकरण वृत्ती, तर ती शॅलो आहे समजावी. आणि त्यातून ती डीप करायची असेल तर काय केलं पाहिजे, पुन्हा निष्काम कर्म निष्काम उपासनेचा नांगर चालवला पाहिजे. आणि तो चालवत नाही तोपर्यंत काय आहे, आपण सहजच उथळ राहण्याची व्यवस्था आहे. पुढे असं म्हणतायत, म्हणून हे जगत परमात्म विधृत आहे. आता विधृत या शब्दाचा अर्थ परमात्म्याने ते परंपरेने धारण केलेलं आहे. आता ही परंपरा कुठपासून चालत आलेली आहे, अनादी. हे जग, पहिलं जग कुठलं निर्माण झालं, अनादी. म्हणजे अनादी काळापासून हा ईश्वर ते जगत जसं आहे तसंच त्याप्रमाणेच तो कायम काय करतोय, तो जन्माला घालतोय, तो त्या आकाराचा होतोय. म्हणजे हे परंपरेने धारण केलेलं आहे. म्हणून या जगावर अधिकार कोणाचा आहे, फर्स्ट प्रेफरन्सली तर त्या ईश्वराचा आहे. आणि त्यानंतर मग मला काय थोडंसं दे क्रियमाण स्वातंत्र्य दिलंय, त्याच्यामध्ये मी काय करावं, त्याचंच नाम घ्यावं हा विचार करावा. आणि त्यातून मग पुढे मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होईल. अथवा हे चराचर परमात्म्याच्या आज्ञेत असल्यामुळे परमात्मा मर्यादित आहे. आता परमात्मा मर्यादित शब्दाचा अर्थ आज्ञेत आहे. की हे चंद्र सूर्य हे सगळे काय आहेत, हे त्याच्या आज्ञेत उगवतात, त्याच्या आज्ञेत मावळतात. समुद्रसुद्धा काय आहे, त्याच्या टाईड रेंजेस म्हणूया आपण, त्याच्या त्या ठरलेल्या आहेत. की उगाचच एका दिवशी काय केलं त्यांनी, एकदम 5 मीटरची टाईड तयार केली, असं काही नाही आहे. लाट मोठी 5 मीटरची केली, सगळे शेजारी पाजारी धुवून टाकले, असं घडत नाही आहे. त्याचं कारणच काय आहे, त्यालाही भीती आहे. की भीती आहे या शब्दाचा अर्थ आज्ञा आहे. की ह्या आज्ञेत सगळे राहतात आणि मी मात्र त्याच्या आज्ञेत राहत नाही, हे चालणार नाही. मी सुद्धा त्याच्या आज्ञेतच पाहिजे. आणि मग त्याच्या आज्ञा काय आहेत, पुन्हा 3 आज्ञा. की मी करतो ही भाषा दूर करा, मिळालेलं कर्मफळ ईश्वराला अर्पण करा आणि भोगता होऊ नका. म्हणून या 3-4 ज्या आज्ञा आहेत याचा सतत पाठपुरावा आपल्याला करावा लागेल. पुढे असं म्हणतायत, म्हणून समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकी ये. म्हणून जो उन्मत्त मनुष्य या मृत्यूलोकात जन्माला येऊन परमात्मा व अनादी वेदांनी सांगितल्याने साधार व सप्रमाण असलेल्या स्वधर्म यज्ञाचे अनुष्ठान करणार नाही, जो करणार नाही तो कसा असेल, तो पातकांची राशी जाणभार भूमीशी, जो कुकर्मे इंद्रियाशी उपेगा गेला. आणि जो पाप कर्माच्या द्वारा इंद्रियांचे लाड करण्याच्या उपयोगी पडला आहे, तो पापांची राशी आणि भूमीला भारभूत आहे असं जाण. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो भूमीला काहीही उपयोगाचा नाही. समर्थांनी म्हणलं एका ठिकाणी, जन्मालियाचे फळ काही करावे सफळ, नाही तर निर्फळ भूमिभार होये. आता भूमिभार मला व्हायचंय म्हणजे सफळता कशात आहे, तर ती आनंदरूप होण्यात सफलता आहे. आणि त्याच्या अलीकडे काय आहे, निष्काम कर्म निष्काम उपासना आहे. ती जर मी केली तर ती सफलता आहे. अदरवाईज काय आहे, मी भूमिभार आहे. कारण भूमिभार कसा असतो, तो जणू काही गेल्यासारखा वाटतो, पुढच्या जन्मात परत तो येऊन त्या भूमीवर येतोच.
कधीतरी काय होऊन जावं, भूमिभार हलका करावा. आणि हलकाच करायचा असेल तर जीवन मुक्त होऊन भूमिभार हलका करता येतो. एरवी कुठल्याही भागात तो हलका करण्याची व्यवस्था नाही. म्हणून उचित कर्म करणं, निष्कामतेने करणं आणि फलावरचा त्याग काढणं, फलचा आसक्तीचा विचार बाजूला करणं आणि पुन्हा काय आहे, मी करतो ही भाषा दूर करणं, ही काय आहे, ही पुण्याची कामं आहेत. म्हणजे कुठल्या पुण्याची? तर शुद्ध पुण्याची कामं आहेत. म्हणजे मी आनंदाकडे जाऊ शकतो. अदरवाईज काय आहे, मला माझ्या आनंदाकडनं दूर जाण्याची व्यवस्था मी प्रत्येक वेळी केलेली असते. पुढची ओवी असं म्हणते, म्हणून ऐके पांडवा. या अर्जुनाला काय पांडवा हा शब्द वापरलाय. आता काय करणार, ऐकत नाही म्हणल्यावर काय म्हणावं लागतं, काय राजा, काय मोठं काहीतरी त्याला हे द्यावं लागतं, विशेषण द्यावं लागतं. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवणे न संडावा, सर्व भावे भजावा हाची एक. म्हणून अर्जुना ऐक, कोणीही या स्वधर्माचा त्याग करू नये. काया वाचा मनाने व धनाने याच एका धर्माची सेवा करावी. म्हणजेच काय, स्वधर्म त्याग काही अपेक्षित नाही. समर्थही असंच म्हणतात, पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचारायचा. पदार्थ मने काया वाचा म्हणजे पदार्थ असो, मन असो, काया असो, काय असो, ती कुठून आली? ती त्या ईश्वराने निर्माण केली. मग ती त्याचीच मालकी, तर ती कशासाठी झिजली पाहिजे? त्याच्या सेवेसाठीच आहे. आणि असं जर का केलं तर प्रत्येक जड पदार्थांमध्ये मी देव पाहायला शिकलं पाहिजे. आणि त्या प्रत्येक जड पदार्थांमध्ये मी जर का देव पाहिला तर माझी आणि त्या प्रत्येक पदार्थांची जी काय म्हणूया इंटरॅक्शन होईल ती अत्यंत सॉफ्टली असेल. आणि दोघांमध्ये काय असेल, अत्यंत प्रेमळ भाव असेल. म्हणजे दोघांमध्ये कधी भांडणाचा आविर्भाव नसेल. ज्यावेळी मला आणलेल्या रागातनं भांडणाचा आविर्भाव येतो त्यावेळी निश्चित समजावं मी काय केलेलं आहे, पुन्हा माझ्या चित्तशुद्धी आणि शांतीपासून दूर गेलेलो आहे. म्हणून इथे हळूहळू ज्ञानेश्वरी काय आहे समजून घ्यायची गरज आहे. फार सॉफ्टली ज्ञानेश्वरी आपल्याला आनंदापर्यंत नेऊन पोहोचवते, कधी पत्ताच लागू देत नाही. तिसरा अध्याय केवळ आपल्याला कर्म समजावून सांगण्यासाठी किती ओव्या माऊलींनी लिहिल्या आपल्याला. त्याचं कारण आहे, या न त्या ओवीनी कुठल्या तरी तू काय हो क्लिक होऊ दे तुला. ज्या दिवशी क्लिक होईल त्या दिवशी तुझं काम काय झालेलं असेल, निष्काम कर्मोपासनेकडे, उचित कर्म करण्याकडे लागलेलं असेल. पुढे असं म्हणतायत, देखे असतेनी देहधर्मे तोची एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपणा पाची. असे पहा की देहेंद्रियांचे स्वाभाविक कर्म चालू असूनही तोच एक त्या कर्माने लिप्त होत नाही की जो आत्मस्वरूपात अखंड रमतो. आत्मस्वरूपामध्ये नैष्कर्म्य होतो ना, मी करतो हा भाव निघून जातो. मग जो आत्मस्वरूपात रमतो तो मी करतो हा भाव कुठे असेल? संचित प्रारब्ध क्रियेमाना अवघा झाला नारायण, मी करतो ही भूमिकाच निघून जाते. कारण ही भूमिका निघून गेल्याशिवाय आनंदाची प्राप्ती नाही. आणि आनंदाची प्राप्ती असेल तर ही भूमिका कुठे आली? म्हणजे मी करतो ही भूमिका येणंच शक्य नाहीये. म्हणून इथे एका ओवीमध्ये समर्थांनी म्हणलंय, अनुभव घेता संगत्याग नसे, संगत्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवी यासीच भासे येरा गता गोवी. येरा गता गोवी म्हणजे येरे गबाळे सोडूनच द्या. पण अनुभव घेता संगत्याग नसे, आनंदाचा अनुभव आल्यानंतर संगत्यागाला उरलं काय? कारण सर्व ब्रह्मरूप झालं, संगत्याग कोणी कोणाचा करायचा? आणि पण संगत्याग केल्याशिवाय आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाही. म्हणजे समजून घ्या. समर्थ म्हणतात तसंच इथे म्हणतायत की जो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो त्याची देहेंद्रियांची जी कर्म आहे ती सहजच चालू असतात. पण त्यांनी त्याच्यावरचा मीपणा केव्हाच टाकलेला असतो. मग आता टाकलेला असेल तर तो मी करतो हा भाव कुठून येईल त्याच्या अंतःकरणात? तो कधीच येणं शक्य नाही. जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगे. कारण ज्या अर्थी तो आत्मज्ञानाने संतुष्ट झाला आहे त्या अर्थी कृतकृत्य झालेला आहेच. म्हणून तो कर्म संबंधाने सहजच टाकलेला असतो. म्हणजे कर्मबंधनात तो अडकत नाही. म्हणून कृतकृत्यता कुठे आहे तर आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेत आहे. तिसऱ्या अध्यायाने कर्माविषयी इतका विचार का केला तर निष्काम कर्म निष्काम उपासनेने चित्तशुद्धी आणि शांती होते इतकाच. हे लक्षात ठेवायचं. हाच का महत्वाचा आहे? हे अंतिम नाहीये. चित्तशुद्धी आणि चित्तशांती ही अंतिम नाहीये. अंतिम हा आनंद रूपतेचा अनुभव आहे. त्याच्यासाठी या बहिरंग साधनेतल्या
काय म्हणूया सहाय्यभूत असलेल्या गोष्टी आहेत. त्याशिवाय माझा परमार्थ विचारांच्या मंदिरामध्ये प्रवेश होणार नाही. म्हणून इथे काय आहे, कर्मसंगे मात्र काय झालं पाहिजे, मी सहजच विरक्त राहिलं पाहिजे. आणि विरक्त राहिलं, अनासक्त राहिलं तर ती मला कर्म बंधनात टाकणार नाही. सहजच आत्मरूप झालेल्याला ही कर्म अजिबात बंधनात टाकत नाही. पुढं असं म्हणतायत, तृप्ती झाली या जैसी साधने सरती आपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. की जेवणाने तृप्ती झाल्यावर स्वयंपाकाकरिता जमवलेली साधने आपोआपच संपतात, त्याची गरज उरतच नाही. त्याप्रमाणे आत्मानंदाने संतोष झाल्यावर कर्मे करण्याचे प्रयोजनच राहत नाही. स्वयंपाक कशाला करायचा, जेवणासाठी करायचा. म्हणजे भूक आपली भागावी म्हणून स्वयंपाक आहे. तृप्ती जर मला करून घ्यायची असेल तर कितीही स्वयंपाक केला आणि खाल्लाच नाही तर काय उपयोग आहे. खूप गोळ्या मी समोर आणल्या, आजार आहे मला, त्या घेतल्याच नाही तर मी बरा कसा होणार. म्हणून तृप्तीच जर व्हायची असेल तर मी काय केलं पाहिजे, आत्मतृप्त झालं पाहिजे. आणि आत्मतृप्त झालं तर आनंदाने संतोष झाल्यानंतर मग जी काय कर्म होतात ती जशी व्हायची तशी होतील ना. म्हणजे कशी होतील तर ती देवाला आवडेल तशीच होतील, त्याशिवाय दुसरी वेगळी काही घडणारच नाही. म्हणून तृप्तीमध्ये जी काय कर्म घडतात ती केवळ आनंदाची असतात. ती त्याला संतोष होईल या पद्धतीने चाललेली असतात. कारण का, त्या कर्मावरचा मी करतो हा भाव मात्र पूर्णपणे बाजूला केलेला असतो. पुढची ओवी असं सांगते, जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची या साधना भजावे लागे. फार महत्वाचं आहे. अर्जुना, जोपर्यंत ते आत्मज्ञान अंतःकरणाला भेटणार नाही, अंतःकरण उपहित प्रमातृ चैतन्याला त्याचे अभेदाने प्रत्यक्ष नाही, तोपर्यंत काही कर्मादी साधने करावी लागतात. लावावा हरकत नाही, करावीच लागतात. ज्याचा अर्थ जोपर्यंत मला आत्मज्ञान अंतःकरणाला भेटणार नाही, याचा अर्थ अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा उदय जोपर्यंत होणार नाही, म्हणजे तो मी आहे हे मला जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत काय आहे, अंतःकरण उपहित प्रमातृ चैतन्याला त्याचे अभेदाने प्रत्यक्ष नाही. शास्त्रीय भाषा आहे थोडी, की अंतःकरण उपहित प्रमाता. आता हा जो प्रमाता आहे म्हणजे अंतःकरणाने उपहित शब्दाचा अर्थ सीमित, म्हणजे वेढलेलं. म्हणजे काय, की जीवाची डेफिनेशन जेव्हा तयार होते त्यावेळी बुद्धी अधिक आत्मा अधिक बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. मग आता हे कोणाची भाषा आहे, ही व्यष्टी सापेक्षतेने आलेली भाषा आहे. तर काय झालं, कल्पित रूपाने ते ब्रह्म व्यष्टीच्या निमित्ताने जणू काही सीमित झालं. आता सीमित कसं झालं तर ते अंतःकरणामध्ये जणू काही सीमित झालं, वास्तवात सीमित झालेलं नाही. मग आता त्या सीमित झालेल्या चैतन्याला काय वाटत असतं आधी, की मी देह आहे, मी करताय, मी भोगताय हे वाटत असतं. मग तिथे तिसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने उपदेश काय केला, की तू देह नाही, तू करताही नाही आणि तू भोगताही नाही. आणि असं जर तुला व्हायचं असेल म्हणजे करता भोगता रहित अवस्थेत, तर तुला काय करावं लागेल, प्रारंभी निष्काम कर्म निष्काम उपासना उचित कर्म तुला करावं लागेल. आणि ज्या दिवशी तू हे उचित कर्म करशील त्यावेळी तू अनासक्त होशील. आणि मग ती अनासक्त वृत्ती आहे ती अंतःकरणात डेव्हलप होते. आणि डेव्हलप झाल्यानंतर आनंद रूपतेचा अभ्यास होतो त्या काय म्हणूया अंतःकरण उपहित चैतन्यामध्ये. आणि त्या अंतःकरण उपहित चैतन्यामध्ये म्हणजे जीवचैतन्यामध्ये आनंदाचा प्रवास सुरू होतो. आणि तो एक दिवस प्रवास पूर्ण होतो. आणि पूर्ण झाल्यानंतर ती वृत्ती काय होते, त्या स्वरूपाशी एकरूप होते. आणि एकरूप होऊन ती काय म्हणते, की आज मी काहीचिया बाही झालो. आता हे जे काय काहीचिया बाही ज्ञान होणं आणि त्या ज्ञानाला सहजता येणं हे काय आहे, त्याने अभेदाने प्रत्यक्ष केलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो जीव जोपर्यंत अभेदाने ज्ञानरूपाला म्हणजे आत्मस्वरूपाला प्रत्यक्ष रूपता त्याची ओळखत नाही, तोपर्यंत काय आहे, ही कर्म करण्याशिवाय, निष्काम कर्म निष्काम उपासना करण्याशिवाय पर्याय नाही. आणि असं जोपर्यंत मी निष्काम कर्म उपासना करत नाही तोपर्यंत मला ज्ञानरूपता येण्याची व्यवस्था नाही. ही ज्ञानरूप होण्याची त्यांनी काय सांगितली, एक प्रोसिजर आपल्या पुढे सांगितली. आता आपण शेवटच्या ओवीचा विचार करू. म्हणून तू नियत सकळ कामना रहित होऊन या उचित स्वधर्मे राहाटे. शेवटचं आता सांगितलं त्यांनी. म्हणून तू निग्रही व फलाविषयीच्या सर्व इच्छांनी रहित होऊन वर्णोचित स्वधर्माने वाग. आता
वर्णोचित स्वधर्माने तू वागला, म्हणजे तुला जे नियत कर्म मिळालेलं आहे ते जर तू केलं तर तू मोक्षरूप होशील. कारण तेच शोधतोय ना आपण. मोक्ष शब्दाचा अर्थ काय? आनंद रूपता. आणि ती आनंद रूपता तुला प्राप्त होईल आणि हाच तुझ्या काय आहे? साधनेचा शेवट आहे. हे जे काय तू निष्काम कर्म, निष्काम उपासना आरंभलेली आहेस, भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगायला सुरुवात केलेली अर्जुनाच्या निमित्ताने, त्याचं कारणच ते आहे की निष्काम कर्म, निष्काम उपासना ही मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाते आणि मला माझ्या आनंदाकडे घेऊन जात असेल तर तसे तसे रिझल्ट त्या निष्काम कर्मोपासनेने मला दिले पाहिजेत. आणि ती जर का निष्काम कर्मोपासना देत नसेल तसे तसे रिझल्ट, तर मी माझ्या श्रीगुरूंना विचारणा केली पाहिजे की माझं इथं चुकतंय कुठं ते सांगा. आणि हे ज्याला कळेल तेव्हा काय होऊन जाईल, तो सहजच निष्काम होऊन जाईल. तो त्याचं स्वधर्म कर्म सहजच शांततेने करील आणि तो आपल्या आनंदाकडे सहजच निघून जाईल. म्हणून या 3ऱ्या अध्यायाच्या निमित्ताने परत एकदा सांगतो की स्वधर्म कर्म करावं लागेल. 2, ते कसं आहे? उचितपणेच केलं पाहिजे. ते जसं सांगितलं आहे तसंच केलं पाहिजे, म्हणजे ते निष्काम केलं पाहिजे. मी करतो हा भाव आतमध्ये नसावा. त्यासाठी आपण ती सगळी कर्म भगवंताला अर्पण केलीच पाहिजेत. सवय लावा. कर्म केलं एखादं की आपण काय म्हणावं? हरिओम म्हणावं. ते भगवंताला अर्पण करावं. ते परत अर्पण केल्यावर परत त्याची मीमांसा करू नये, दुसऱ्या पुढं ते मिरवू नये. असं हळूहळू करता करता आपण काय होऊन जातो? मी केलं हा भाव बाजूला पडतो. मी केलं हा भाव बाजूला पडला की मिळालेल्या फळाचा मी भोगता होणार नाही. म्हणून केलेल्या कर्माचं फळ मला मिळणार आहे. पण ज्यावेळी मीच केलं नाही तर ते फळ कोणाला घ्यावं लागेल? तर ज्यांनी असं सांगितलंय त्यांनी त्याचं बघावं, हा विचार करावा. आपल्या बाजूनी मात्र काय झालेलं आहे? आपण अनासक्त झालेलो असतो. म्हणून 3ऱ्या अध्यायाच्या निमित्ताने मी अनासक्त होणं आणि अनासक्त होऊन मी माझ्या आनंदाचा प्रवास करणं, हाच या 3ऱ्या अध्यायाचा मोठा विशेष आहे. तो आपल्याला 3रा अध्याय संपताना कळला पाहिजे आणि त्याप्रमाणे मी माझी कर्म उचितपणे केली पाहिजे. एवढं लक्षात आलेलं असं आपण जर का गृहीत धरलं तर मग काय आहे? हा 3रा अध्याय मला नीट कळत आहे असा त्याचा अर्थ होतो. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.